आज आपण बऱ्याच दिवसानंतर निघालोय परत एका नवीन व्हिडिओसाठी. वेगळ्या व्हिडिओचा फॉलो करा आम्हाला. वस्त्र आपल्याला दर्शन घ्यावं लागेल माहिती. म्हणून मी बनियान घातलं माहिती का आज. बनियान काढायला लागतो विनायकात मधलं. काय बोलतो, आपले पण असे दिवस येतील एक 5 वर्षानंतर 5-10 वर्षानंतर. पण मी तर जिमला ना, मी असं बाहेर नाही पडत. असं का नाव दिलं, लांब आहे का? कारण ट्रेनने जाताना 6 ते 6.5 तास लागतात कल्याणवरून, आणि त्याच ठिकाणी समृद्धीचा जर आपण वापर केला तर गाडीने जायला आपल्याला 3 ते 3.5 तासात आपण पोहोचून जातो छत्रपती संभाजीनगरला. म्हणजे जर का कोणाची वन डे या ट्रिपची प्लॅनिंग असेल, जसं त्याला वेरूळ आणि कृष्णेश्वर वगैरे बघायचं आहे, तर एका दिवसामध्ये ते जाऊन रात्रीपर्यंत घरी पोहोचू शकतात. मुंबई कल्याण म्हणजे $500 लागतो असं, 500च्या आसपास. 500-550. आता विनायक हे जे राजा होते ना, यांनी जीर्णोद्धार केला मंदिराचा 17व्या शतकात. ही त्यांची समाधी आहे का? इकडे यांची समाधी आहे. 40 रुपीज पर पर्सन तिकीट आहे असं. तर आपला स्टार्ट झालेला आहे. अशा प्रकारे बँड घेतले आपण. मस्त हवा पण येते रे. लेण्या 6व्या ते 10व्या शतकातल्या आहेत. म्हणजे राष्ट्रकूट आणि यादव यांच्या राजवंशाच्या काळातल्या लेण्या कोरलेल्या आहेत. 30 ते 34 या लेण्या जैन समूहामध्ये येतात. या गुफा आतून जेवढ्या सुंदर आणि रहस्यमय वाटतात, तेवढ्याच बाहेरून देखील वाटतात. वाटतं की आतमध्ये छोटे असेल, जास्त जागा नसेल, पण आत आल्यावरती कळतं एवढा मोठा आहे की सुरुवात कुठून करायची पाहायला. या आहेत अंबिका देवी. यांच्यावरती जे झाड आहे ते आंब्याचे असून त्याला तुम्ही आंबे आणि कैऱ्या बघू शकता. तसेच 2 माकडं आहेत आणि देवीच्या मागील बाजूस सेविका, आणि थोडंफार तुटक दिसतंय जे ते आहे पाळ, आणि देवी सिंहावरती विराजमान आहे. तर मागे वळल्यावर समोरच्या बाजूस जी मूर्ती दिसत आहे ती आहे यक्ष, ज्यांना समृद्धीचं प्रतीक मानलं आहे. त्यांचं वाहन आहे हत्ती. तसेच त्यांच्यावरील जे झाड कोरलेलं आहे ते आहे वटवृक्षाचं. अंदाज लावू शकता असं. तर हे आहेत या गुफेमधील आकर्षक लक्ष वेधून घेणारे असे स्तंभ. या स्तंभांचा आकार असा काही आहे जसे कलशवरती कलश ठेवून ज्या प्रकारे त्या काळामध्ये सजावट करायचे, तसंच या कलशावर कलश ठेवून खाली मोठा कलश दिसत आहे व त्यातून फुलांच्या माळा वगैरे सजवलेल्या आहेत. तसेच कलशाच्या चारी बाजूस शंखनाद करणारे 4 यक्ष सुद्धा आहेत, ज्यांचे गाल फुगलेले आहेत व भुवयावरती ताणले गेलेले आहेत. तसेच इतर खांबांवरतीही नक्षीकाम दिसून येते. असं बाहेरून बघून वाटत नाही एवढं असेल. भरपूर पार्टिशन टाईप दिलेत.